हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. पण या साईडचं एक पण झाड नाही राहिलेलं. त्यांनी असं एकदम असं हे बरं केलं येणं जाण्यासाठी वर. ही साईडसुद्धा आणि ती साईडसुद्धा दोन्ही साईडचे झाड. हा आहे बीड सोलापूर हायवे. जो म्हणजे ही लेवल जी आहे दिसती ना, ही पूर्ण असं खाली हे बघा असा छोटासा खांब असला इथं. इलेक्ट्रिक पोलचं जे काम म्हणत होतं ना, ते ऑलमोस्ट झालं. लेवलिंगचे जे काम आहे इथं प्रॉपर झालेलं आहे. इथून बीड साईडची अपडेट बघितली. आता चाललो आपण वरुणी साईडला. हे बघा सिमेंट वगैरे लावून पॅक केलेले. ते एकदम व्यवस्थित लेवल प्रॉपर एकदम सगळं स्वच्छ केलं. 99% काम राहिले झाले आणि 1% राहिले. आत्ता मी आलो आहे जो बीड सोलापूर हायवे जो आहे त्याच्यावरती जो ब्रिज आहे रेल्वेचा, त्याची अपडेट बघायला. तर तुम्हाला मी दाखवतो त्याची अपडेट काय काय झालेली. तर सगळ्यात अगोदर म्हणजे हे बघा, खूप दिवसापासून म्हणजे इकडे झाडं तुम्ही बघितलं असं ना ब्लॉग, तर इथं झाडं भरपूर होते. या साईडला भरपूर असे झाडं साईडने पूर्ण कंटिन्यू होते आणि त्या साईडने पण होते. आता त्या साईडने गेल्यावर समजेल की आपल्याला झाडं वगैरे आहेत की नाही. पण या साईडचं एक पण झाड नाही राहिलेलं. त्यांनी असं एकदम असं हे खाणले, नाला टाईप्स खाणले. पण इथं काय होणार आहे माहीत नाही. म्हणजे ह्या ब्रिजपासून ते एकदम इमामपूर जो रोड आहे तिथला ब्रिज तिथपर्यंत असे खोदकाम झालेलं आहे. आणि आता चला आपण वरती जाऊ. आणि लेवलचं तुम्ही बघू शकता, लेवलचं पण ऑलमोस्ट म्हणजे सगळं झालेलंच आहे. हे खालचं जर सोडलं तर. आणि ही जी लेवल दिसेल ही पण अशी कंटिन्यू झालेली. आता आपण जाऊ वरती आणि वरती गेल्यावर समजेल की काय अपडेट आहे नवीन. हे बरं केलं येणं जाण्यासाठी वर. हो बापरे, एकदमच असं समजणारच नाही की इथं काहीतरी अगोदर होतं म्हणून. पूर्ण असं एकदमच लेवलच करून ठेवलेलं आहे. चला हां, इकडे पण दिसते अपडेट. जे दोन्ही साईड बघू शकता तुम्ही, ही साईडसुद्धा आणि ती साईडसुद्धा दोन्ही साईडचे झाडं जे होते ना पूर्ण काढून टाकले. पूर्ण असे काट्याचे झाडे होते ते पूर्ण काढून टाकलेले आहेत. आणि इथं व्हाईट पावडरने मार्क केलेलं आहे. मग इथं त्या साईडला पण केलं. पण आता खांब जे आहेत तर तो जो तिकडे बिंदुसारा जी नदी आहे तिथं जो मधला जो ब्रिज आहे ना, त्या ब्रिजच्या म्हणजे वडवणी साईडला त्या ब्रिजपासून बिंदुसारा नदीच्या ब्रिजपासून ते कंटिन्यू इमामपूरचा जो ब्रिज आहे त्याच्या पुढेसुद्धा इलेक्ट्रिक पोलचं जे आहे ना बसून काम झालेलं आहे. तारेचं आणि बाकीचं काम राहिलेलं आहे. बट जे पोल वगैरे आहेत इलेक्ट्रिक पोल त्यांचं ऑलमोस्ट बसून सगळं काम झालं कंटिन्यू. फक्त तिकडे बिंदुसारा नदीच्या पलीकडे म्हणजे बीड साईड राहिलेले, ते पण थोडंसं गॅप राहिला, बाकी नाही. लेवल बघू शकता तुम्ही, दोन्ही साईडनी जे लेवल आहे म्हणजे खालच्या दोन्ही साईड प्लस या ट्रॅकच्या दोन्ही साईडनी लेवल आणि सेंटरला पण तर पूर्णपणे लेवल झालेली म्हणजे आहे. चांगली अपडेट आहे, काम झालेलं आहे भरपूर. इथं तार लाटकाचं राहिले, ते पण मध्ये खांबचं काम राहिले त्याच्यामुळे तार लाटकाचं काम राहिले. आणि ही लेवल बघू शकता तुम्ही, ही लेवल तर ऑलरेडी अगोदरचीच होती. तिथं पण पूर्ण असं लेवल ही जी लेवल करत आले ना ती इथपर्यंत केलेली. आता पुढं कंटिन्यू करते तसंच लेवल. आपण त्या ब्रिजपाशी जाऊ. पुढच्या पूर्ण क्लीनिंग केलं आहे खूप. इथं असं झाडं वगैरे भरपूर होती ना, त्याच्यामुळे इकडं असं कोणी येण्याचं पण असं काही हे नव्हतं करणं, म्हणजे आलंच नसतं इकडं कोण, कारण की इकडं खूप अडचण वगैरे होती. पण आत्ता सगळंच एकदम क्लीन केलेलं आहे. आत्ता आपण जातो आहे बीड साईडला, बीड स्टेशनच्या साईडला. हा आहे बीड सोलापूर हायवे जो समोर दिसतोय तो. या साईडला बघू शकतो तुम्ही किती लेवल केलेली व्यवस्थित. अगोदर फक्त असंच म्हणजे हे सेंट असं डायरेक्ट खाली होतं, पण परत पलीकडे थोडंसं पलीकडे जाऊन बघू आपण. म्हणजे ही लेवल जी आहे दिसती ना, ही पूर्ण असं खाली टच केलेली. म्हणजे इन केस असं हे जे आहे खाली ढासळून आहे, पूर्ण व्यवस्थित लेवल केली एकदम प्रॉपर. इथं एक बोर्ड लिहिलेला आहे
तिथं मध्ये 2-4 खांबाचं काम राहिलेले, परत नंतर कंटिन्यू आहे. इथे कर्व नंबर वगैरे सर थोडीशी माहिती द्यावी. ट्रान्झिशन लाईट, लेंथ, रेडिस, कर्व आणि काहीतरी असं काय माहीत नाही मी. पण हा एक बोर्ड इथं लिहिलेलं नवीन दिसतोय. मला एकाची कमेंट आली होती बीड बायपासला सुद्धा की तिकडे एक रस्त्याचं काम चालू आहे बायपासला, तर तो पण व्हिडिओ बनवा. त्या साईडला गेलो तो नक्कीच तो पण व्हिडिओ बनवतो मी. हे असा वागतो रस्ता. इथे एक छोटासा खांब बसवला आहे. 1 2 3 4 4 खांब राहिले आणखी बसवायचे. हे बघा असा छोटासा खांब बसवला इथं, आणि बाकीचं इथं राहिलेले बसवायचे पुढं. बाकी झालेलंच आहे ऑलमोस्ट काम. सगळ्यात म्हणजे आत्ता जस्ट काम जे राहिले ना, तर ते आपण म्हणू शकतो फक्त खांबचं जे दिसतंय ते. तसं पण या खांबवर काय ट्रेंड आता डिपेंड नाही, आली तर डिझेलवरचीच येणार आहे. म्हणजे जस्ट थोडं, पण इलेक्ट्रिक पोलचं जे काम म्हणू शकतो ना, ते ऑलमोस्ट झाल्याचंच जमा आहे. बाकी काही ठिकाणी असे उभं करायचे राहिले तर, आणि मग नंतर तारेचं वगैरे पुढचं काम, सिग्नलचं पण काम कुठे कुठे झालेलं आहे. या लाईनला तर सिग्नलचं नाही दिसत मला, तिकडं आहे बिंदुसरच्या पलीकडे झालेलं, बाकी इथं नाही. बघू शकता. तर अशी काही मोठी म्हणजे दुसरं काही इकडं, आणि हे म्हणजे सांगण्यासारखं एवढंच की इथं काय असं हे काय मोठं असं काही लोकेशन नाही की जिथं की खूप मोठी अपडेट पण असेल. ह्या लोकेशनच्या अकॉर्डिंग चांगली झालेली, आणि लेवलिंगचे जे काम आहे इथं प्रॉपर झालेले. इथून तिथून असं कुठेच मध्ये राहिलेलं नाही. लेवलिंगचं दोन्ही साईडने, ट्रॅकच्या साईडने आणि साईडचे पण जे मुरुम आहे तो पण व्यवस्थित झालेला आहे. सेंटरला पण झालं आहे, आणि खांबचं पण ऑलमोस्ट झालं जमा. म्हणजे इथल्या ह्या साईडचं काम झालेलं जमा आहे. आता बघू पुढे नेक्स्ट काय इकडं काम येतं आहे, किंवा खांबचं कधी कंटिन्यू करते तर ही झाली आपली बीड साईडची अपडेट. आता चाललो आपण वरुणी साईडला. पुढेच इमामपूर पण रोड आहे, तिथं पण ब्रिज आहे. तिथपर्यंत नाही येणार, पण अजून जाऊ पण पुढं. हे केलं व्यवस्थित येण्यासाठी जाण्यासाठी, म्हणजे येऊ शकता इथून असं. हे असे मध्ये मध्ये हे बसवलेत, म्हणजे मेन्शन आहे काहीतरी, ती लँग्वेज आहे ट्रेनची, त्यांनाच कळणार काय ते पण बसवलेलं आहे. पुढे एक आहे व्हाईट कलरमध्ये. तो जो खड्डा दिसतोय ना खाणलेला, त्याच्यामध्ये पाईप वगैरे म्हणजे सगळ्या प्रकारचे पाईप त्याच्यामध्ये टाकणार आहेत, आणि आणखी काय करायचं माहीत नाही. इलेक्ट्रिक पोलचं जे काम आहे बसवलेलं, ते कंटिन्यू असं झालेलं आहे, खूप पुढं झालेलं आहे. इवन इमामपूर रोडपर्यंतच नाही, त्याच्या पण पुढं भरपूर झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये जर आपल्या जुन्या व्हिडिओ बघितला असतील तर, फक्त हे मध्येच राहिलं होतं. तर व्यवस्थित हे बघा सिमेंट वगैरे लावून पॅक केलेलं आहे. लेबलचं पण काम जे आहे कंटिन्यू केलं असं, मध्ये कुठंच राहिलेलं नाही. पूर्ण बघितलं असेल तुम्ही, जुना जर व्हिडिओ बघितला असेल ना, तर तुम्हाला समजलं असेल की किती एकदम व्यवस्थित लेवल प्रॉपर एकदम सगळं स्वच्छ केलं. कारण की इथं पूर्ण कंटिन्यू काट्याची झाडं होते, जसे की समोर दिसत तुम्हाला, ते कंटिन्यू झाडं होते तसेच. आणि इकडे पण सेम तसंच होतं, पण आता काहीच राहिलेलं नाही. दोन्ही साईडला एकदम क्लीन केलेले. एक जागेवर दिसतं फक्त खांब बसवायचं. हां, एकच राहिलं का खांब इथं मध्ये बसवायचा, मग दिसते हां एक्झॅक्टली बरोबर आहे. एकच खांब राहिला इथं, ते तुम्हाला दाखवतो. बाकी कंटिन्यू झालेलं आहे पुढं.
तेच थोडंसं इथं थोडं केलेलं आहे. म्हणजे असं झालं की भरपूर असं काम म्हणजे नाही का म्हणू शकतो 99% काम झालं आहे. जसं की एक्झाम्पल इलेक्ट्रिक पोल धरू आपण, 99% काम झालं आणि 1% राहिलं आहे, ते म्हणजे हे असं कुठंतरी ठेवलेलं. तसं सेम लेवलिंगचं पण आहे. 99.9 झालेलं आहे, फक्त थोडंसं पर्सेंट राहिलं, उगं नॉर्मल थोडंसं काम राहिलेलं आहे. तर ते तुम्हाला म्हणलं होतं ना मी लास्ट व्हिडिओमध्ये की ज्यावेळेस कन्फर्म होईल त्यांची ट्रेन यायची, त्यावेळेस ते राहिलेलं सगळं काम एकदम कंटिन्यू करतील. आणि त्यांना माहिती सध्या हे बघा इथे एक राहिले बसायचं, त्यांना माहिती सध्या तरी इलेक्ट्रिकच्या ट्रेनला यायला तर थोडा लेट आहे, त्याच्यामुळे त्यांचं चालू नाही. तर त्यांनी एकदम फास्ट केलं असतं, कारण की त्यांनी जर ठरवलं ना त्यांच्या कॉन्ट्रॅक्टदाराने तर ते काम होऊ शकतं फास्ट, वेळ लागणार नाही. तर बघा आता पुढे गेल्यानंतरच इमामपूरचा रोड आहे. तिकडची अपडेट आपण नंतर घेऊ, कारण की व्हिडिओ खूपच मोठा होईल मग. तर अशा आहे बघा ही बीड वडवणी साईट, बीड साईट आणि मध्ये असणारा बीड सोलापूर रोड, त्याची अपडेट. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असताना तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.